Welcome all of you. I am back with a new video today. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह मी आपल्या सोबत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण काळांच्या वाक्यरचना या संदर्भाने सविस्तर माहिती बघितलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युजेस ऑफ टेन्सेस म्हणजेच काळांचे उपयोग कसे केले जातात याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत. युजेस ऑफ टेन्सेस काळांचे उपयोग. पहिला काळ आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ. कधी वापरला जातो याची माहिती आपण या ठिकाणी नियम घेऊया. भौगोलिक सत्य, त्रिकालाबाधित सत्य, नैतिक मूल्य, वैज्ञानिक सत्य, गणितीय नियम, म्हणी, सुविचार, सतत घडणाऱ्या घटना या सर्व बाबी सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर करतात. या ठिकाणी या सगळ्यांपैकी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. द सन रायझेस इन द ईस्ट त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो हे त्रिकालाबाधित सत्य वाक्य सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर या ठिकाणी केलेला आहे. दुसरा नियम आहे सवयीच्या किंवा नेहमीच्या नित्य नियमाने केल्या जाणाऱ्या क्रिया सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. सवय ही ऑलवेज कम्स लेट या ठिकाणी नेहमीची सवय सांगण्यासाठी हा काळ साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. पुढील नियम भविष्य काळात घडणारी परंतु पूर्वनियोजित असणारी घटना सांगण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. या ठिकाणी उदाहरण पाहूया आपण. द चीफ मिनिस्टर व्हिजिट्स नागपूर नेक्स्ट मंडे म्हणजे पुढच्या सोमवारी चीफ मिनिस्टर नागपूरला भेट देणार असले तरी सुद्धा ती गोष्ट वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळात सांगितलेली आहे. पुढील नियम उद्गारवाचक वाक्यातील प्रत्यक्ष समोर घडत असलेली घटना पाहून हिअर अँड देअर ने वाक्य सुरू होते तेव्हा साधा वर्तमान काळ वापरतात. फॉर एक्झाम्पल हिअर शी कम्स या ठिकाणी प्रत्यक्ष समोर घडत असणारी घटना सांगितलेली आहे. पुढचा नियम एकापाठोपाठ एक घडणाऱ्या आणि ॲज सून ॲज, व्हेन, ॲज ने जोडलेल्या दोन्ही वाक्यांमध्ये एकसारखाच काळ वापरतात. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर दोन्ही वाक्यामध्ये साधा वर्तमान काळच वापरला जातो. साधा भूतकाळ असेल तर दोन्ही वाक्यामध्ये साधा भूतकाळच वापरला जातो. उदाहरणार्थ ॲज सून ॲज शी सीज लायन शी रन्स अवे या ठिकाणी ॲज सून ॲजच्या पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा साधा वर्तमान काळ वापरलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. पुढील नियम आज्ञार्थी वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ वापरतात. उदाहरणार्थ ओपन युअर बुक. दुसरं उदाहरण आहे कॉल हिम. पुढील नियम मिश्र वाक्याच्या गौण वाक्यातील अनिश्चित परंतु भविष्यकालीन वेळ दाखविण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. या ठिकाणी पाहूया आपण वाक्य. वी शॅल गो टू पुणे वेन लॉकडाऊन एंड्स. यातील या मिश्र वाक्यातील वी शॅल गो टू पुणे हे मुख्य वाक्य आहे, मेन वाक्य आहे. व्हेन लॉकडाऊन एंड्स ने जोडून आलेला आहे आणि म्हणून व्हेन लॉकडाऊन एंड्स हा वाक्यातील उपवाक्य म्हणजेच त्याला गौण वाक्य असं आपण म्हणतो, सबऑर्डिनेट क्लॉज असं आपण म्हणतो. आणि मग या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ या ठिकाणी वापरलेला आहे. अट दर्शविणाऱ्या पोट वाक्यामध्ये म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ वापरतात. इफ ही गोज टू वर्क ही विल गेट मनी. इफ ने जोडून आलेले वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे पोट वाक्य आहे, गौण वाक्य आहे. ही विल गेट मनी हे मुख्य वाक्य आहे. गौण वाक्यामध्ये साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. पुढील नियम नाटक, चित्रपट यातील पात्रांची भूमिका सांगताना, क्रिकेटचे समालोचन करताना, कथा, वस्तुस्थिती सांगताना स्वामित्व दर्शविण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया एक. द एम्परर ड्रॉज हिज स्वॉर्ड अँड ट्राईज टू
अटॅक. या ठिकाणी वस्तुस्थिती सांगितलेली आहे, पात्रांची भूमिका सांगितलेली आहे आणि ती सांगण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केलेला आहे. पुढील काळ आहे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. भूतकाळात घडलेल्या घटना सांगण्याकरता साध्या भूतकाळाचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय एट एन ॲपल. दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया, ही सॉ एन ईगल. दुसरा नियम, सवय म्हणून नित्य नियमाने केलेल्या भूतकाळी क्रिया दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. या प्रकारच्या वाक्यामधील क्रियेचा कालखंड हा अनिश्चित असल्यास युज्ड टू चा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत, आपण पाहूया. ही नेव्हर निग्लेक्टेड पीपल व्हेन ही वॉज इन पॉवर. या ठिकाणी नित्य नियमाने केलेली भूतकाळी क्रिया सांगितलेली आहे पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यामध्ये शी युज्ड टू सिंग व्हेनेवर शी हॅड टाइम. या ठिकाणी युज्ड टू चा वापर करून कालखंड, क्रियेचा कालखंड हा अनिश्चित आहे हे या ठिकाणी दर्शविलेलं आहे. हार्डलीच्या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ असतो, तर व्हेनने जोडून आलेल्या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ असतो. उदाहरणार्थ, हार्डली हॅड वी एंटर्ड द हाऊस व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. या ठिकाणी हार्डलीचं जे वाक्य आहे, जे पूर्ण भूतकाळामध्ये दिलेले आहे, आणि व्हेनने जोडून आलेले दुसरं वाक्य, ज्याला गौण वाक्य असं म्हणता येईल, ते साध्या भूतकाळामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील नियम, इफ किंवा अनलेसच्या वाक्यामधील गौण वाक्यामध्ये म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जर साधा भूतकाळ वापरलेला असेल, तर यावेळी मुख्य वाक्यामध्ये म्हणजेच प्रिन्सिपल क्लॉज मध्ये किंवा मेन क्लॉज मध्ये वाक्याची रचना वुड प्लस व्हर्ब वन अशा पद्धतीने केली जाते. उदाहरण या ठिकाणी पाहूया. इफ ही वर्क ऑनेस्टली ही वुड गेट गुड पोझिशन. या ठिकाणी इफचा क्लॉज, इफ न जोडलेले वाक्य हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तर हीच वाक्य हे मुख्य वाक्य आहे. या ठिकाणी इफच्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ वापरलेला आहे, तर मुख्य क्लॉज मध्ये, मुख्य वाक्यामध्ये ही वुड गेट, या ठिकाणी वुड प्लस व्हर्ब वन अशा पद्धतीने वाक्याची रचना केलेली आहे. पुढील नियम, अतिशय कमी अंतराने भूतकाळात एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना या साध्या भूतकाळामध्ये सांगतात. यामध्ये as soon as वाक्याचा समावेश होतो. उदाहरण या ठिकाणी पाहूया. as soon as he saw his master he bowed before him. या ठिकाणी as soon as चं वाक्य आणि त्याला जोडून आलेलं दुसरं वाक्य, या दोन्ही घटना भूतकाळामध्ये आहेत, अतिशय कमी अंतराने घडलेल्या आहेत. त्या दोन्ही घटना या साध्या भूतकाळामध्ये या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पुढील काळ आहे सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. जी क्रिया अद्याप करावयाची आहे अशी भविष्यकालीन नियमित घडणारी क्रिया सांगण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. आय शॅल व्हिजिट मुंबई टुमॉरो म्हणजे मी अजून केलेली नाहीये, परंतु मी करणार आहे आणि ती नियमित करणार आहे हे सांगण्यासाठी साध्या भविष्यकाळाचा वापर या वाक्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं उदाहरण आहे, इफ किंवा अनलेस सारख्या अटीदर्शक वाक्यामध्ये दोन क्लॉज असतात, एक मुख्य वाक्य, दुसरं उपवाक्य, ज्याला आपण प्रिन्सिपल क्लॉज किंवा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. अशा मुख्य वाक्यामध्ये साधा भविष्यकाळ वापरतात, तर उपवाक्यामध्ये साधा वर्तमान काळ वापरतात. म्हणजे जर सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये साधा वर्तमान काळ वापरलेला असेल तरच मुख्य वाक्यामध्ये साधा भविष्यकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी इफ यू रन फास्ट यू विल विन द रेस. या ठिकाणी यू विल विन द रेस हे मुख्य वाक्य आहे, मेन क्लॉज आहे, याच्यामध्ये साधा भविष्यकाळ वापरलेला आहे. परंतु इफच्या वाक्यामध्ये इफ यू रन फास्ट साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. म्हणजे जर साधा वर्तमान काळ इफच्या वाक्यामध्ये वापरलेला असेल तरच मुख्य वाक्यामध्ये मेन क्लॉज मध्ये साधा भविष्यकाळ वापरला जातो. विशिष्ट हेतूने
निश्चितता व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. उदाहरण बघूया. आय बिलीव्ह ही विल नॉट से लाय. या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे, हेतू निश्चितता व्यक्त केलेली आहे की ही विल नॉट से लाय, तो खोटं बोलणार नाही. या ठिकाणी नकारदर्शक साधा भविष्यकाळ वाक्य असलं तरी सुद्धा ते साध्या भविष्यकाळामध्ये आहे. पुढील काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. प्रत्यक्ष समोर एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी, हे दर्शवण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात. अशा वाक्यामध्ये सर्वसाधारणपणे ॲट प्रेझेंट, राईट नाव, ॲट दिस मोमेंट, नाव अशासारखे शब्द वापरतात. फॉर एक्झाम्पल, सुशील इज स्पीकिंग नाव, म्हणजे प्रत्यक्ष समोर क्रिया चालू आहे हे या वाक्यातून सांगितलेलं आहे. नजीकच्या भविष्यकाळातील नियोजित किंवा निश्चित कृती सांगण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू डिलिव्हर अ स्पीच. या ठिकाणी नजीकच्या काळात निश्चितपणे केली जाणारी कृती सांगितलेली आहे. एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात, परंतु प्रत्यक्षात बोलण्याच्या वेळी मात्र ती क्रिया चालू असेलच असे नाही. उदाहरण या ठिकाणी पाहूया. ही इज हेल्पिंग हिज सिनियर इन द प्रोजेक्ट. या ठिकाणी तो त्याच्या सिनियरला मदत करत आहे प्रोजेक्टमध्ये, परंतु सध्या ती प्रत्यक्ष बोलण्याच्या वेळी क्रिया चालू आहे असं नाही या ठिकाणी दिसून येते. पुढील नियम शक्यता किंवा हेतू दर्शविण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू वॉच मूवी. शक्यता किंवा हेतू या वाक्यातून दर्शविलेला आहे. पुढील काळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे सांगण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. काही वेळा आवश्यक असल्यास कालदर्शक शब्दही वापरतात. फॉर एक्झाम्पल, वी वेअर सिंगिंग अ सॉन्ग. एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो. या वाक्यामध्ये वी वेअर सिंगिंग अ सॉन्ग भूतकाळात घडलेली घटना सांगितलेली आहे. पुढील नियम आहे नेहमीच्या क्रिया सवय सांगण्यासाठी कधी कधी चालू भूतकाळाचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, ही वॉज रीडिंग अ न्यूजपेपर. तो वर्तमानपत्र वाचत होता. नेहमीची क्रिया किंवा सवय आहे ती सांगण्यासाठी या ठिकाणी चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचा वापर केलेला आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल अशा क्रिया दर्शविण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, शी विल बी डान्सिंग इन द प्रोग्राम. म्हणजे भविष्यकाळात एखादी क्रिया चालू आहे, शी विल बी डान्सिंग म्हणजेच भविष्यकाळामध्ये ती डान्स करत असेल. पुढील नियम भविष्यकाळात घडणाऱ्या पण नियोजित क्रिया सांगण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, दे विल स्टेईंग देअर टिल टुमॉरो. ते उद्यापर्यंत त्या ठिकाणी थांबतील. म्हणजेच भविष्यकाळामध्ये घडणारी नियोजित क्रिया सांगण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी वापरलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण काळांचे उपयोग या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये पहिल्या 6 काळांचे उपयोग या ठिकाणी पाहिले. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत काळांचे उपयोग व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये, ज्यामध्ये आपण पुढील 6 काळांचे उपयोग कशा पद्धतीने केले जातात याची सविस्तर माहिती घेणार आहोत. थँक्यू. धन्यवाद.